शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी संपली। ठाकरे सेनेकडनं कपिल सिब्बल यांचा आजही जोरदार युक्तिवाद। पुढची सुनावणी पुढच्या मंगळवारी। वाद वाढताच इस्टेट एजंट भावेश कावरेनं व्हिडिओ हटवला, माफीही मागितली, पण काही नेत्यांकडनं दिशाभूल सुरू असून देवाभाऊंनी त्याकडे लक्ष द्यावं, भावेश कावरेची मागणी। सांगलीच्या खानापूरमधल्या रेणावी इथं 2 एसटी बसचा भीषण अपघात, 3 जण ठार, 16 जण गंभीर जखमी। एसटी बसेसची समोरासमोर धडक झाल्यानं घडला भीषण अपघात। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला। नांदेडच्या मातासाहेब कौर भागातील गुरुद्वारात हल्ला झाल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश। सुखबीर सिंग बादल हल्ला प्रकरणातील हल्लेखोर जसपाल सिंगच्या पुण्यातील निवासस्थानी छापेमारी। दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई। पुण्यातल्या पुलगेट परिसरातल्या निवासस्थानी केली छापेमारी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं। विरोधकांच्या गदारोळात अधिवेशन कार्यकाळात एकूण 12 विधेयकं मंजूर। शुद्धीकरणाच्या मुद्द्यावरनं राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ। गुन्हा दाखल करा, दोषींना अटक करा, मल्लिकार्जुन खरगेंची मागणी। जुहू चौपाटीवर एका महिन्याभरापासून लोकशाही मराठीचा रियालिटी चेक। प्रशासनाचं याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचं समोर। जुहू चौपाटीवरचा कचरा जैसे थे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।